नमस्कार, माझे नाव समृद्धी नरेश पटेल. शाळेचे नाव रायगड जिल्हा परिषद शाळा साळाव मराठी. मी इयत्ता 6वीमध्ये शिकत आहे. विकसित भारत बिल्डेथॉन 2025 कार्यक्रम अंतर्गत मी सौर ऊर्जेवर आधारित पाणी शुद्धीकरण यंत्र बनविले आहे. आजकाल शुद्ध पिण्याच्या पाण्याची गरज वाढत आहे. ग्रामीण भागात विजेची कमतरता असल्याने RO फिल्टर वापरणे खर्चिक आहे. या समस्येवर उपाय म्हणून सौर ऊर्जेवर आधारित पाणी शुद्धीकरण यंत्र बनविले आहे. उद्देश: सौर ऊर्जेचा वापर करून पाणी शुद्ध करणे. 2. ग्रामीण दुर्गम भागात वस्तू व टिकाऊ उपाय उपलब्ध करणे. विजेची बचत करणे. पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करणे. साहित्य: 2 रिकाम्या बाटल्या, 1 पाईपाचा तुकडा, अर्धा फेविक्विक आणि आता आपण याची रचना पाहू. रचना: 2 रिकाम्या बाटल्या घेतल्या, त्यांच्या झाकणांना अर्धा इंचाचा पाईप एवढा होल पाडल्यानंतर त्या दोन्ही बाटल्यांना झाकणाच्या बाजूने पाईप घुसवून त्यांना जोडून घ्यायचं. खालच्या बाटलीमध्ये अशुद्ध पाणी घेतले आणि सूर्यप्रकाशात ठेवल्या. कार्यपद्धती: सूर्याच्या प्रकाशात बाटल्यांवर पडलेल्या अशुद्ध पाण्याची वाफ होते. ती वाफ वरच्या बाटलीत जाते. वाफ थंड होऊन तिचे थेंब तयार होऊन वरच्या बाटलीत पडतात. अशाने अशुद्ध पाण्यापासून शुद्ध पाणी मिळते. परिणाम: स्वस्त व पूरक पद्धतीने शुद्ध पाणी मिळते. 2. ग्रामीण भागासाठी उपयुक्त व सोपे यंत्र आहे. 3. विजेचा वापर होत नाही, अखर्चिक आहे. उपयोग: ग्रामीण भागातील लोक, शेतकरी, मजूर, शाळेतील विद्यार्थी यांना उपयुक्त आहे. धन्यवाद.